पौष महिन्यामध्ये आपण कोणतीही शुभ कार्य करत नाहीत. म्हणजे अगदी आमच्या इकडच्या तर स्त्रिया अगदी तिखटही करायचं असलं तरी पौष महिन्यात करू नये असं म्हणतात. पौषात लग्न ही वर्ज असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण महाराष्ट्राच्या देवाचं लग्न पौष पौर्णिमेलाच झालं. हे शास्त्र मोडून झालं की काहीतरी मोठं रहस्य आहे त्या पाठीमागे. पुष्य नक्षत्र विरक्ती देतं म्हणतात. मग देवाच्या संसारावर त्याचा परिणाम का झाला नाही? आणि सूर्य हा पौष महिन्यामध्ये धनु राशीत असतो, त्यामुळे सूर्याचं बळही कमी असतं. मग तरीही खंडोबांनी पौष पौर्णिमास लग्नासाठी का निवडली? कारण खंडोबा म्हणजे मदनारी आणि म्हाळसा म्हणजे पार्वतीचा अवतार. पण खरी गोष्ट अजून वेगळीच आहे. पूर्ण रहस्य जाणून घ्यायचं असेल तर लॉंग व्हिडिओला नक्की पहा. आणि हो, तुमचाही कुलस्वामी जर खंडोबा असेल, पालीचा खंडोबा, तर व्हिडिओला हाईप नक्की करा. म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे खंडोबाच्या लग्नाचे किंवा खंडोबाच्या यात्रेचे पालीचे सगळे रहस्य मी तुमच्या समोर उलगडणार आहे. एकोट एकोट, जय मल्हार.